नमस्कार मंडळी. बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचे आता लवकरच 50 दिवस पूर्ण होणार आहेत. यंदाच्या सीझनमध्ये पहिल्यांदाच एक वेगळी गोष्ट घडेल, ती म्हणजे या आठवड्यात रविवारऐवजी शनिवारीच एलिमिनेशन होणार आहे. राकेश, रोशन, राखी आणि प्राजक्ता असे 4 जण घरातून बेघर होण्यासाठी एलिमिनेट झाले आहेत. आता यापैकी रोशन भोजनकरचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपणार असल्याची माहिती समोर आली. मात्र सगळ्या स्पर्धकांना आणि बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांना एक मोठा धक्का लवकरच मिळणार आहे. हा धक्का म्हणजे एकूण 3 वाईल्ड कार्ड स्पर्धक घरात एंट्री घेणार आहे. सोशल मीडियावर या तिन्ही स्पर्धकांची नावं व्हायरल झाली आहेत. हे तिन्ही स्पर्धक नेमके कोण आहेत हे जाणून घेऊया. बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री घेणाऱ्या 3 वाईल्ड कार्ड सदस्यांपैकी पहिली स्पर्धक आहे अभिनेत्री रेवा कोरसे. टेलीचक्करच्या रिपोर्टनुसार अभिनेत्री रेवा कोरसे बिग बॉस मराठीमध्ये प्रवेश करणार आहे. तिने प्यार का पहिला अक्षर, शिवशक्ती या हिंदी मालिकेमध्ये काम केलं आहे. वाईल्ड कार्ड एंट्री घेणारी दुसरी सदस्य आहे संस्कृती साळुंखे. रियालिटी शोमुळे संस्कृती घराघरात पोहोचली. झी मराठीच्या जाऊबाई गावात या शोमध्ये ती सहभागी झाली होती. तिला पापा की परी म्हणून देखील ओळखलं जातं. आता संस्कृती बिग बॉसचं सीझन गाजवणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर घरात एंट्री घेणारा तिसरा सदस्य आहे स्टार प्रवाहाचा नायक संकेत पाठक. आजवर त्याने लग्नाची बेडी, छत्रीवाली या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या. याशिवाय संकेत अलीकडे प्रदर्शित झालेला पुन्हा एकदा साडेमाडे 3 या सिनेमामध्ये सुद्धा झळकला आहे. संकेतचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान आता रेवा, संस्कृती आणि संकेत यांच्या वाईल्ड कार्ड एंट्रीची अद्याप कलर्स मराठी वाहिनीकडून किंवा बिग बॉस मराठीकडून घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच वाईल्ड कार्ड स्पर्धकांबाबत अधिकृतरित्या माहिती देण्यात येईल.